सकाळचे 5 वाजलेले आहेत। हे परिक्रमा मार्गामधलं पहिलं गेट आहे आणि आता आम्ही 4 जण मिळून परिक्रमेला सुरुवात करत आहोत। जय गिरनारी। कार्तिक एकादशीला सुरू झालेली परिक्रमा, उद्या आता परिक्रमेचा शेवटचा दिवस आहे, त्या मानाने गर्दी तशी कमी आहे। सगळे परिक्रमावासी जय गिरनारी, जय गिरनारी। यावेळेला अशी लाईटची व्यवस्था केलेली आहे। गेल्या वर्षी या रस्त्यावर खूप अंधार होता। पहिला डोंगर आता पार करतोय आम्ही। वरती निरभ्र आकाश दिसते, निरभ्र म्हणता येणार नाही, आकाशात चांदणं दिसते आणि गिरनार इकडे उजव्या बाजूला ठेवून आम्ही चालतोय। स्वामींचा जप करतोय एकीकडे। उजव्या बाजूला हे जे लाईट दिसत आहेत अगदी छोटे छोटे, तो गिरनार आहे। आता जेव्हा सूर्योदय होईल तेव्हा तो आपल्याला स्पष्ट जाणवेल। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। बोलो बोलो, परिक्रमा क्यों करते लोग यहाँ, इतना भीड़ से आते? ऐसा लगता है कि हम भगवान की परिक्रमा करते हैं, इसीलिए। अभी कितने लोग आके गए? अभी तक कितना लोग गए यहाँ से? 4 से 5 लाख हो गए। 4-5 लाख। अच्छा अच्छा, अब अच्छा, आप हर साल आते हैं क्या? अभी हम हर साल आते हैं। हर साल 15 साल हो गया। अच्छा अच्छा। जय गिरनारी, जय गिरनारी। गुरुदेव गुरुदेव। सकाळचे खरं तर 6 वाजले, पण हा जंगलातले ही सकाळ मध्येच जय गिरनारीची आरोळी येते आणि उत्साह वाढतो चालायला। वरती आकाश सप्तर्षी दिसत आहेत, स्वच्छ असं आकाश आपल्या साक्षीला। आज गोरक्षनाथांचा प्रगट दिन आहे। मागच्या वर्षी गोरक्षनाथांच्या प्रगट दिनाला गिरनारवर होतो आणि यावेळेला गोरक्षनाथांच्या प्रगट दिनाच्या दिवशी परिक्रमेमध्ये असे जथ्थेच्या जथ्थे जातात। उजव्या हाताला गिरनार ठेवून परिक्रमा ही करायची असते। भवनाथ तलटीला संपेल आमची प्रदक्षिणा। परिक्रमा मार्ग आहे ते, इथून आम्ही सुरुवात केली। जवळपास असं म्हटलेलं 38 किलोमीटरचा हा टप्पा आहे। 3 डोंगर चढायचे, 3 डोंगर उतरायचे। पहिला टप्पा आमचा सुरू आहे। ते चेकपोस्ट असल्यामुळे हा टप्पा जरा बांधलेला आहे। असे कचरा वगैरे, यावेळेला प्लास्टिक मुक्त अशी परिक्रमा आहे। कोणालाही बिस्लरीच्या बाटल्या अलाउड नाही, चेकिंग होतीये। असे छोटे छोटे स्टॉल असतात, तिथे चहा पाण्याची व्यवस्था होते। असे लोक जंगलामध्ये इथे राहतात। अंधारात आपल्याला काही लक्षात येणार नाही इथे। असे छोटे छोटे ओढे लागतात। जय गिरनारी, जय गिरनारी। सकाळचे 6:45 आणि उजव्या बाजूला हे गिरनारचं सुंदर असं दृश्य। जय गिरनारी, जय गिरनारी। जय गिरनारी। सूर्योदय झालेला आहे आणि असे स्वस्तिक काढतात, त्याच्यावरती दिवे लावतात आणि या परिसरातली लोक आपली मनोकामना काहीतरी असं म्हणून, आणि हे असे दगडावर दगड ठेवण्याची प्रथा आहे। बाबा, आप भी परिक्रमावासी है? कहाँ से आए आप?
महाकालेश्वर। अरे बाप रे, हर साल आते? ये कितवी कौन मतलब परिक्रमा कितने हुए अब तक के? 11। ये 11वीं है 12वीं है? 11वीं है। जय गिरनारी, आपका आशीर्वाद हमारे ऊपर बना रहे। असे लंगर असतात या ठिकाणी। हा चहाचा लंगर आहे, मोफत सगळ्यांना चहा दिला जातो। चायवाले बाबा आहे। या ठिकाणी रस्त्यामध्ये असे छोटे मोठे लंगर लागतात, ते आपल्याला शेव पापडी, गुजिया, पापडा, ढोकळा, भजी, चहा असं काही ठिकाणी भोजन प्रसादी पण आपल्याला मिळते। सुंदर असं गिरनारचं विहंगम दृश्य। पाण्यावर बाष्पीभवनामुळे वाफा दिसत आहेत, आमच्या तोंडात तर बडा वाफा निघत आहेत। खूप छान वाटतंय। ज्यांनी शूज आणलेले आहेत त्यांची तारांबळ होते, सगळ्यांनी हातामध्ये शूज घेतलेले आहेत लोकांनी। हे सगळे परिक्रमावासी पाय ओले होऊ नये म्हणून बाजूच्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करतात। आम्ही सँडल्स घातलेले आहे, त्यामुळे आम्हाला काही शूज काढावे लागले नाही। जय गिरनारी, जय गिरनारी। पाण्यावरती त्या वाफा येत आहेत ना, त्या खूप सुंदर वाटतंय बघायला। इतकं स्वच्छ पाणी आहे, नितळ स्वच्छ पाणी। मगाशी एका पाण्यामध्ये पण मासे दिसत होते, इतकं स्वच्छ सुंदर पाणी। मासे दिसत आहेत पाण्यामधले, इतकं स्वच्छ पाणी आहे। हे सगळं डोळ्यानेच खाऊ शकतो। ही जिन बाबाची चिलीम आहे। असं म्हटलं जायचं की योगी होऊन गेले जिन बाबा। ह्या चिलीम मधनं ते जायचंय आणि वापस यायचंय। हा चहाचा लंगर आहे, बोलवून बोलवून सगळ्यांना। हे बघा, हे असे हे सांगतायत चहा पिते जाव म्हणून सांगतायत सगळ्यांना। या ठिकाणी बसलेले काका, आणि खूप छान मस्त मसालेवाला चहा या ठिकाणी मिळतोय। आणि हातात कबशी देऊन सगळ्यांना चहा पिण्याचा आग्रह करतायत या ठिकाणी। हे चहा देणारे सेवेकरी एवढ्या मोठ्या कढईमध्ये, पातेल्यामध्ये चहा होतोय। त्या ठिकाणी चहा उकळतोय। या बायका या ठिकाणी प्रत्येकाच्या डिश धुवून ठेवतायत। म्हणजे कशी सेवा लोक खरं करतायत परिक्रमावासींसाठी। पुण्य मानलं जातं या ठिकाणी, पुण्य कर्तव्य मानलं जातं, पुण्यकर्म मानलं जातं याला। जय गिरनारी। छोटे परिक्रमावासी, कहाँ कौन से गांव से आप बच्चों? हाँ, करी गांव से। तुम्हारी उम्र क्या है? ये छोटा लाल टी शर्ट वाला, ये लाल स्वेटर वाला, तुम्हारी उम्र क्या है? कौन से क्लास में हो? फर्स्ट स्टँडर्ड। बर, म्हणजे जेमतेम 6-7 वर्षाचा आहे। हा मधला 4th स्टँडर्ड, 8 वर्षांचा आहे। 6th स्टँडर्ड। म्हणजे हे तिघ जण बघा छोटे परिक्रमावासी। श्री गुरुदेव दत्त। या ठिकाणी सहकुटुंब सहपरिवार सगळेजण परिक्रमेला येतात।
सकाळचे 8:05 झालेले. आम्हाला हा सूर्य दिसला. पूर्ण त्या घनदाट जंगलात सूर्य पण दिसत नव्हता. हा या ठिकाणी गिरनार उजव्या बाजूला. जवळपास 13 किलोमीटर आमचं चालून झालं. 1 किलोमीटरवर जीन बाबाची मडी आहे. तिथे पहिला टप्पा आमचा संपेल. आदनामधनं दिसणारे हा गिरनार, त्याला बघितलं की खूप छान वाटतं, आनंद वाटतो एकदम. गुरुशिखर दिसतंय बघा. अवघड वाट सुरू आहे, एकदम खडकाळ रस्ता. 1 किलोमीटरच्या अंतरावर आता जीन बाबाची मडी राहिलेली. हा विश्रांतीचा टप्पा आहे. या ठिकाणी आम्ही आता आमच्यासोबत आणलेले डबे खाल्ले आणि या ठिकाणी आता इथे चहा मिळतोय. समोर गिरनार आहे. अशी सेवाभावी संस्थांनी आहेत अनेक कार्यरत या ठिकाणी. पाण्याची व्यवस्था केलेली आहे. गाठिया शेव सुद्धा मिळते, पण आम्ही आमचा आणलेला डबा खाल्ला सगळ्यांनी. आता हे उद्या आता परिक्रमा संपणार. उद्या परिक्रमेचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आवराआवरी सुरू झालेली आहे यांची. अशी अन्नछत्र चालवली जातात या ठिकाणी. अन्नदान श्रेष्ठ दान. महादेव मंदिर आहे. एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेत् सप्तन्मकृतं पापं स्मरणेन. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. कामाख्या देवीचं मंदिर है. आप बताइए इसके बारे में थोड़ा. कामाख्या देवी. हे जीन बाबाची समाधी आहे. जीन बाबाची समाधी, जिना बाबा की समाधी. जे चिलीममधनं ये जा करायचे त्या चिलीम बाबांची ही समाधी आहे. ह्या चरण पादुका त्यांच्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान दत्तात्रय आपल्या 4 श्वानांसह. आणि या ठिकाणी सिंह पण आहे. गुरुदत्त भगवान दत्तात्रय. ही जीन बाबाची चिलीम आहे. असं म्हटलं जायचं की योगी होऊन गेले जीन बाबा. ह्या चिलीममधनं ते जायचंय आणि वापस यायचंय. बाबा जी, इस स्थान के बारे में हमको थोड़ा इंफॉर्मेशन बताइए ना. स्थान के बारे में तो यहाँ बीना बाबा पूजिया है. हाँ, सालों के बीना बाबा यहाँ पे एक धूना लगा के अपना भजन करते थे. हाँ. गाते थे, सत्संग होता था, भजन होता था. तो जैसे दोस्तों के बीच में जैसे आनंद होता है थोड़ा बहुत रंगून जैसा, मस्ती जैसा, ऐसे उनके बीच में एक बार वहाँ एक साधु ने बोला कि तेरी हाइट 5 फीट पूरी है, इतना बड़ा कद है तेरा, और तेरा नाम मोटा होना चाहिए, जीना नहीं. हाँ 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 हाँ. जीना यानी कि छोटा. हाँ. तो जीना बाबा को लगता कोई बात नहीं, चलो. फिल्म चल रही थी, फिल्म पूरी हो गई और उनके पास आई तो उन्होंने फिल्म के अंदर से कचरा निकाल के अपना कद एकदम इतना छोटा कर लिया. फिल्म के पीछे से घुस के आगे से बाहर निकल के प्रमाण दिया कि मैं इतना छोटा हूँ. जय जय जीना बाबा की. आप कितने सालों से यहाँ पे हैं? कैसे आते, मतलब ये परिक्रमा के दिनों में आते हैं या साल? हम तो कभी भी आते. ये तो हमारा अखाड़ा है. अखाड़ा है. अखाड़े का नाम क्या है आपके? आश्रम है, साधु बाबा की मठी है. हाँ.
बराबर है। अब ये कुटिया तो साधु की कुटिया है, यहाँ तो जब जी जाए कोई भी साधु आवे, भजन करे, तपस्या करे, रहे जब तक आनंद करे। साधु आश्रम में तो वही रहता कहीं भी। ये देखो दूसरा कोई आश्रम देखो, सब जगह पे हमारा तो कोई प्रॉपर्टी वाला तो है नहीं साधु पर। बराबर। आप कहाँ के हैं, मतलब मूल निवासी कहाँ के? गुजरात का है। गुजरात की है, गुजरात की। यहाँ का लोग। हाँ, धन्यवाद। 14 किलोमीटरचा टप्पा सुरू संपून आता दुसरा टप्पा सुरू झाला 8 किलोमीटरचा। हे आमचे सहकारी आहेत मैथिली वहिनी आणि प्रदीप भाऊजी। एक एक टप्पा पार करत आम्ही जात आहोत। जय गिरनारी। माकडं दिसत आहेत, उड्या मारत आहेत भरपूर संख्येमध्ये। स्वयंपाक करतायत सहकुटुंब सहपरिवार, असं सगळं सामान घेऊन येतात लोक आणि इथे स्वयंपाक करून खातात, राहतात परिक्रमेमध्ये। 3 दिवस रहने की प्रथा है। ऐसा बोलते कि ये मिट्टी में सोना है। ये हाँ, चमक रहा है ना। हाँ, ये धूप में आएंगे ना। हाँ। ये देखो मेरे हाथ में गोल्ड का ये है, तो ये सब गोल्ड शाइनिंग हो रहा है, सेम गोल्ड के जैसे। हाँ। येलोइश। तो इसको फिर अगर ये क्या है, सब लोग प्रसाद के तौर पे जो लोग गिरनार नहीं आते उसको देते हैं। अच्छा। अभी तुम गिरनार नहीं आए तो ये लो। अच्छा, पवित्र 33 करोड़ देवता होते हैं ना यहाँ। हाँ, बोलो ना। 5 दिन। 5 दिन। हाँ, 33 करोड़ देवता रहते हैं ना, इसके लिए पवित्र हो जाता है। पवित्र हो जाता है भूमि। कोटि 33 कोटि देवी देवता सिद्धों के साथ। हाँ। यहाँ पे रहते हैं भगवान शिव, पार्वती, कार्तिकेय, गणपति जी। हाँ, बोलिए। और महासती अनसुया माता, महर्षि अत्रि, उनके एग्जाम लिया था। हाँ। 3 सती थी, पार्वती जी, हाँ, सरस्वती जी और लक्ष्मी जी। हाँ। इन्होंने बोला कि हम तीनों से बड़ी तो सती दुनिया में कोई है नहीं। हाँ। फिर नारद मुनि उनके पास आते हैं और बोलते हैं कि तुम लोग गलत हो, कि तुमसे भी बड़ी सती इस मृत्यु लोक में है। तुम देखो पृथ्वी लोक पे जाओ और माता सती अनसुया माता है, वो तुमसे बड़ी सती है, तो क्या हो ही नहीं सकती है। तो फिर अपने पति के पास जाती है, शिव जी के पास, ब्रह्मा जी के पास, और लक्ष्मी जी अपने विष्णु भगवान के पास जाती है। बोलती है कि आपको हम जिद करते हैं, आपको अनसुया माता की परीक्षा करनी है। हाँ। भगवान ने बोला कि वो सती है। हाँ। हमारे से भी बड़ा तप है उसमें, बराबर है। हम उसकी एग्जाम नहीं ले सकते। हाँ। लेकिन फिर भी तीनों ने जीत की, बाल हट, राजहट और स्त्री हट। हाँ। स्त्री हट थी, स्त्री हट था। की वजह से भगवान को झुकना पड़ा। हाँ। और तीनों माता सती अनसुया माता के पास आए कि हमारी पत्नी ने ऐसा हम पे जीत किया है, तो हमको आपका सतीत्व देखना है। तो बोला कि सती होती है अपना शरीर सिर्फ 2 लोगों को दिखाती है। हाँ। एक अपने पति को और एक अपने बच्चे को। मेरी तो शादी हो गई अत्रि ऋषि से, तो मैं अपना शरीर अभी अपने बच्चों को दिखाऊंगी। तो मैं तीनों को पानी डाल के बच्चा बना देती हूँ, तो तीनों को बच्चा बना देती हूँ। फिर भगवान शाम को घर पे नहीं पहुँचते, तो तीनों देवियाँ आती अनसुया माता के पास कि आपकी परीक्षा करने के लिए भगवान शिव जी, ब्रह्मा जी और विष्णु जी आए थे, तो कहाँ है? तो कि ये रहे तीनों, देख लो, अपने अपने पति को ले लो। कि नहीं, ये तो बच्चे हैं, हमको तो हमारे पति चाहिए, तो कैसे वापस लोगी? फिर भगवान ने बोला कि अभी इनकी परीक्षा जो है वो आपने दिखा दिया कि आप सबसे बड़ी सती, आप अनसुया माता आप ही हो, तो अब हमको वापस असली रूप में लाओ। फिर अत्रि ऋषि बोलते हैं कि हमारे नसीब में संतान नहीं है, तो आप हमारे संतान बने हो, तो आप हमारे साथ रहिए। तो बीच का जो बॉडी होता है वो गुरु दत्तात्रेय यानी गिरनार। हाँ। फिर लेफ्ट साइड दुर्वासा ऋषि और राइट साइड ब्रह्मा जी यानी चंद्रमा जी। तो ऐसे चंद्रमा जी, गुरु दत्तात्रेय जी और दुर्वासा जी, ऐसे गुरु दत्तात्रेय जी का स्वरूप है। हाँ, ऐसा है। नहीं तो फिर ये परिक्रमा लोग इतना भक्ति भाव से करते हैं, इतनी बड़ी संख्या में करते हैं, छोटा बड़ा पूरा घर संसार लेके चलते हैं। हाँ। तो उनकी क्या मान्यता है परिक्रमा करने में? उनका उद्देश्य क्या होता है? उद्देश्य यह है कि जब इतना पूरा डिटेल में नहीं मालूम, लेकिन हाँ। यहाँ किसी भगवान की शादी हुई थी, तो वो शादी अटेंड करने के लिए सभी लोग आए थे। जो भगवान उठते हैं, देव उठी 11, बराबर, तो 11 के बाद भगवान जब जागते हैं तो वो क्षीर सागर से यहाँ पे आते हैं।
तो क्षीर सागर से जब यहाँ पे आते हैं तो उनके साथ 33 कोटि देवता भी यहाँ पे आते हैं और 5 दिन के लिए यहाँ पे निवास करते हैं। तो भगवान के साथ निवास करने के लिए सब लोग यहाँ पे गुरु दत्तात्रेय की गिरनार की परिक्रमा करने के लिए आते हैं, कि जिसके वजह से भगवान के साथ हम भी अगर अच्छा कार्य करें तो हमें भी देवत्व है वो जाग जाता है। तो हमको भी लोग पूछते हैं, तो हम यहाँ पे आते हैं तो उसके वजह से अपना जो कुछ भी होता है वो बंद हो जाता है, चला जाता है और अपने में अच्छाई आती जाती है और अपने में रास्ते में जाते में भी सबके ऊपर दया आ जाती है। दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान। बराबर। तो उसके वजह से सब परिक्रमा करते हैं। आपका शुभ नाम और आप कहाँ से? नाम दीप्तेश राणा है, मैं ईशनपुर अहमदाबाद से हूँ। धन्यवाद। जय गिर। धाराशिव पहले का उस्मानाबाद। आपका शुभ नाम और आपका? यहाँ तक कितना किलोमीटर होता है जीन बाबा के मड़ी से? 36 किलो। नहीं, जीन बाबा की मड़ी से यहाँ तक कितना किलोमीटर? 18 किलोमीटर कंप्लीट हो गया हमारा। स्टार्टिंग पॉइंट से यहाँ तक 18 किलोमीटर। जय गिरनारी। जय गिरनारी। अभी आधा बाकी है हमारा। पाण्यात अवघड आहे जरा हा ओढा। ज्यांचे शूज आहेत त्यांना ओलेच करावे लागतात, नाही तर काढून घ्यायला लागतात। हा परिक्रमेमधला आता दुसरा 8 किलोमीटरचा टप्पा सुरू झाला। अवघड आता हे सगळा 8 किलोमीटर अशी खडकाळ वाटे पूर्ण। शांत का ठेवा। हे जे मध्ये मध्ये ओढे लागतात ना, आपल्याला वाटतंय ते आपल्यामध्ये चालताना अडथळा निर्माण करतात, पण ज्या वेळेला ह्या ओढ्यांमध्ये आपण आपले पाय ओले होतात त्यावेळेला सगळा थकवा आपला दूर होतो आणि एकदम फ्रेश वाटतं, छान वाटतं। ही खरं निसर्गाने दिलेली खूप मोठी देण आहे माणसासाठी पाणी। ही जी दगडं आहेत असं मानतात की ह्या परिक्रमेमध्ये ही जी दगडं होऊन पडलेली आहेत ती अनेक वर्षांपासून तप करणारे कोणी सत्पुरुषच आहेत असं सुद्धा काही जण म्हणतात। आता ही अवघड वाट आम्ही सुरू करतोय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद कल्याणवरून आलेले आहेत। बाबा तुमचं नाव? रामदास चौधरी, रामदास महाराज चौधरी। अच्छा। आणि आपण भागवत कीर्तन कथा कीर्तन काय करत नाही। हां, मग एवढ्या तुळशीच्या माळा घालण्याचं कारण? वारकरी खूप वेगळ्या। आणि हे कुठून घेतल्या तुम्ही या माळा? सगळ्या स्वतः बनवल्यात। स्वतः बनवल्यात का? ब्रेसलेट। अच्छा, रामनामाचं ब्रेसलेट बनवलं। मग हे तुळस, मग एवढ्या जाडीची तुळस तुम्हाला कुठे मिळाली? आमच्या घरी। तुमच्या शेतामध्ये का? आणि कितवी आहे तुमची ही परिक्रमा? दुसरी परिक्रमा। आणि तुळशीचं एक तुम्हाला विशेष महत्त्व सांगतो। हां। पूजने कीर्तने ध्याने रोपणे धारणे कलौ तुलसी दहते पापम स्वर्ग मोक्ष ददातीच स्वयं आचरित उपदेशम दते दस्या स्वयं आचरिते पुन्हा पुन्हा सयाती परमम स्थानम माधवस्य निकेतनम। हे तुळशीचं महत्त्व। खूप छान, खूप छान। आतापर्यंत आपण गोल्डमॅन पाहिले होते, पण जी हरिप्रिय आहे, भगवान विष्णूला प्रिय आहे अशा तुळशीचा माळा धारण केलेले महाराज आपल्याला पहिल्यांदाच बघायला मिळतात या परिक्रमेमध्ये। खूप धन्यवाद महाराज। जय गिरनारी। अजून एक विशेष सांगतो तुम्हाला। सांगा। या तुळशी माळांमुळे हां, हे विशेष तसं ज्ञान विशेष काही नाही, मला सामान्य वारकरी आहे। बरं। तुळशी माळांमुळे आता 9 डिसेंबरला कल्याणजवळ सर्वगाव म्हणून आहे, सर्वगाव विराट संत संमेलन होणार आहे। त्या संत संमेलनामध्ये मला राष्ट्रीय धर्मगुरू पदवी शंकराचार्यांची हस्ते मिळणार आहे। अरे वा वा वा, खूप छान।
तुमचं अभिनंदन आदी मध्ये माळांमुळे. बघा तुळशीने तुम्हाला वेगळी ओळख करून दिली आणि तुम्हाला त्याच्याबद्दल पुरस्कार पण मिळणार आहे. खूप छान, खूप अभिनंदन तुमचं. हे बघा हा पुरस्कार त्यांना मिळणार आहे 9 डिसेंबरला. विराट संत ते शंकराचार्यांचे असते. ते गेलंय, स्क्रीन गेली आहे बघा, ती परत दाखवा जरा. हां 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 हां, धन्यवाद. महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता जवळपास 200 पायऱ्या चढून आलेला अवघड होता, आता उतरायच्या आहेत तेवढ्याच. त्याच्यानंतर मग बोरदेवीचा टप्पा लागणार आहे. पाण्याची व्यवस्था केलेली आहे. पोलीस चेकपोस्ट आहे, वरती पोलीस टहळणी करतात. जय गिरनारी, जय गिरनारी. गर्दी बोरदेवीकडे निघालेत सगळे लोक. नमो नमाय. जयंती मंगला काली भद्रकाली कपाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. ओम चैतन्य कानितना सिद्धी वैष्णव मंडळ भांगरवाडी लोणाळा. अरे बापरे, भांगर तुम्ही यांचे आहात का? आपले फाटे म्हणून एक आहेत ना तिथे, अरुण फाटे. मग माझी प्रवचनं झाली आहेत की तिथे, वैशाली खोले. बोला बोला, सांगा. खूप आनंद झाला मला. ओम चैतन्य कानितना सिद्धी वैष्णव मंडळ भांगरवाडी लोणाळा. संस्थापक अध्यक्ष मंगेश शंकर शेलार. गेले 14-15 वर्ष आले आम्ही मंडळाच्या वतीनं गिरनार परिक्रमेसाठी दत्तगुरूंच्या, श्री कानिफनाथ महाराजांच्या आणि श्री शंकर बाबांच्या अशा या 3-4 पादुका घेऊन आम्ही 40-50 जण दरवर्षी परिक्रमा करत आहोत. आणि आज आमचा दुसरा मुक्काम महाकाली मारवेला या ठिकाणी आहे. पुढचा मुक्काम आमचा बोरदेवी या ठिकाणी असेल आजचा. जय शंकर. जय शंकर. जय शंकर. जय शंकर. जय गिरनारी. जय गिरनारी. या ठिकाणी फोन चार्जिंगसाठी आहे. तीन डोंगर चढलो, 3 डोंगर उतरलो, आता संपले आहेत. बोरदेवी जवळ येणार आहे. बोरदेवीच्या जवळचा पॉइंट आता म्हणजे 3रा टप्पा सुरू होईल तिथून. श्रावण बाळाचा झुला आहे. असं म्हणतात की राजा दशरथ या जंगलामध्ये शिकारीसाठी आला होता आणि तो त्या झाडावरती जाऊन बसला आणि इथल्या जवळच्या नदीमध्ये श्रावणबाळ पाणी आणायला गेला आणि त्याला तो शब्दवेदी बाण राजा दशरथाचा लागला. हा श्रावणाचा झुला. स्वामींच्या पादुका आलेल्या दुपारचे 12ची आरती झाली. आता मंत्रपुष्प. पुष्पांजलि समर्पयामि. अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीनाथ सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
परिक्रमेतला भजनानंद. श्रावणवड. मगाशी आपल्याला दाखवलं होतं मी म्हणालेले श्रावण बाळाचा झुला, पण तो नव्हता ते ठिकाण, ते कृष्णाचा झुला होता. हे दोन या ठिकाणी तराजू लावलेले आहे, तराजू सारखं. श्रावण बाळ आणि मगाचा तो होता तो कृष्ण झुला होता, ते श्रावण बाळाचा श्रावण वड आहे ते. मोठा वड. ह्या वडाच्या झाडावरती राजा दशरथ बसला होता, राजा दशरथ. आणि ह्या नदीचं पाणी इकडच्या आणायला श्रावण बाळ गेलेला आणि तो बाण लागला त्याला. हो हो. मगाशी मी तुम्हाला एक कृष्ण झुला सांगितला आणि त्याच्यानंतर एक श्रावण बाळाचा श्रावण वड सांगितला. तर आतापर्यंत मला जी माहिती होती त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितली, पण आत्ता मला असं कळलं की श्रावण बाळाला तिथे बाण नव्हता लागला. तर श्रावण बाळ कावड घेऊन त्या वडाच्या झाडाखाली त्यांनी विश्रांती घेतली होती, म्हणून त्याला श्रावण वड म्हणतात. आता या ठिकाणी सगळ्यांना ताक मोफत देत आहेत. हा पोलिसांचा चेक पॉईंट आहे आणि या ठिकाणी आमचं आता 2 टप्पे पूर्ण झालेले. बोरदेवी आलेली आहे. बोरदेवीकडे जायचा रस्ता आहे समोर 5 किलोमीटरला. हे आता लोक पॅकअप पण करायला लागलेले आहेत, कारण की उद्या शेवटचा दिवस आहे. त्यांना सगळ्यांना सांगितलं जातं की आता तुमचे स्टॉल काढा. पिण्याचं पाणी आहे या ठिकाणी. हे बघा, प्राथमिक उपचार केंद्र सुद्धा चालवलेलं आहे. हा पिंजरा आहे. मागच्या वर्षी एका तेंदुआने मुलीला उचलून नेलं होतं, त्यामुळे जरा मागच्या वेळेला दहशत होती जरा. असे पिंजरे बऱ्याच आपल्या ठिकाणी बघायला मिळतात. आता सगळं सरळच रस्ता आहे. जर का तुम्हाला बोरदेवीकडे जायचं असेल तर तुम्हाला 5 किलोमीटर तिकडे जायला लागेल, यायला लागेल. जाऊन येऊन 5 किलोमीटर. आणि नाही नसेल जायचं तर मग तुम्ही उजवीकडे वळायचं आणि मग 8 किलोमीटरचा शेवटचा टप्पा भवनाथ तलेटी आहे. सरळ रस्ता आहे, मात्र आता कुठलंही चढण नाही आहे. आम्ही आता बोरदेवीकडे जाणार आहोत.
समोर गुरु शिखर दिसतंय. आणि इकडे ही बोरदेवी. आज फार गर्दी आहे. पुन्हा एकदा गुरु शिखर. खूप आनंद होतो. हो. मैं डॉक्टर नरेंद्र खास सेवा के दौर के मैं 35 साल से यहाँ आ रहा हूँ. ये जगह माँ जगदम्बा का मंदिर था और बेर के पेड़ के नीचे होने की वजह से उसका बोरदेवी नाम पड़ा हुआ है. और जब अर्जुन सुभद्रा को लेके जब निकल गए थे तो यहाँ उसने गांधर्व शादी किया था. और उसको ढूंढने के लिए जब कृष्ण और बलराम जी पीछे पीछे निकले तब से ये परिक्रमा का शुरुआत हुआ है. बीच में कहीं काल में बंद हुआ था, फिर से वापस शुरू हो गया. भरपूर आहे. इथे 2-3 दिवस शेवटचा टप्पा सुरू झालेला आहे आता 8 किलोमीटरचा. संध्याकाळचे 5 वाजता आहेत. सकाळी 5 वाजता आम्ही सुरू केलं होतं. म्हणजे जवळपास 12 तास झाले आम्ही चालतोय. बोरदेवीचं खूप छान दर्शन झालं. 45,000 स्टेप्स झालेले आहेत. आम्ही खूप थकलेलो आहोत पण आता मोठ्या तरीसुद्धा एक उत्साह आणणारे मोठा. आणि हा शेवटचा टप्पा पुढे 8 किलोमीटरचा आहे. माहीत नाही किती वाजता बाहेर पडू. यानंतर पुढचा व्हिडिओ बाहेर पडल्यानंतर मी आपल्यासमोर शेअर करीन. हे जंगल आहे सगळं. लोग बार बार परिक्रमा करने आते हैं. हमने एक किया, दूसरा, अभी इस बार मेरा 5वां है. तो एक ऐसा बहुत अच्छा लगता है इधर आने के बाद. तो इसके बारे में आपकी क्या राय है? ये जो गिरनार की भूमि है ना, वो भूमि ऐसी है कि आप एक बार अगर आ गए तो ये भगवान आपको देखते हैं कि हाँ ये मैंने बुलाया, एक बार आया तो वो आपको हर बार बुलाएंगे. तो आप कभी भी चाहते भी नहीं कि मेरे को इस बार नहीं जाना है, बेटी की शादी है, घर में ये इसकी एग्जाम है, ये कुछ भी कोई भी रीज़न होगा, पैर में दर्द है, लास्ट में ऐसा होगा कि नहीं यार 1-2 दिन में ख़त्म कर दूंगी, मेरे को जाना ही है, तो आप कंटिन्यू आएंगे. यहाँ के जो सराउंडिंग जो जूनागढ़ से लेके द्वारिका तक और आजू बाजू के जो भी गुजरात के लोग हैं वो एक बार आते हैं तो क्या होता है, जब तक उनके पैरों में ताकत है या जब तक बूढ़े हो जाते हैं तब तक वो कंटिन्यू आते हैं. वैसा एक स्टोरी है जो सब लोग यात्रा करने के बाद हमारे गुजरात में डाकोर जाते हैं राजा रणछोड़ जी के पास. बराबर. तो वो भगवान ने गोकुल में जन्म लिया, मथुरा में जन्म लिया, गोकुल में बड़े हुए, द्वारिका में राज किया, फिर लास्ट में आ गए डाकोर में. बराबर. तो ऐसा ये भूमिका है कि अगर कोई भी एक बार ये भूमि में दर्शन करने के लिए आ गया तो उसको ये भूमि खींचेगी कि भाई तेरे को लास्ट में, या तू एक बार इधर आया ना तो तू 33 कोटि देवता के मैं किसी एक का सबसे बड़ा भक्त है. तो वो 33 कोटि देवताओं में से जो देवता का आप भक्त है तो वो आपको बुला रहे हैं कि मैं आज 5 दिन के लिए इधर हूँ तो आप यहाँ पे आओ. यहाँ पे आओ. उसके वजह से परिक्रमा में आपको वो खींचता है किसी ना किसी रीजन के वजह से, उसके वजह से आप यहाँ पे आते हो. बराबर. ये लोगों का भी यही है कि पूरे दिन साल में तो हमको रोजी रोटी कमाने के लिए हार्ड वर्क करना ही है, लेकिन ये 5 दिन भगवान यहाँ पे आते हैं तो हम क्यों भगवान के पास ना जाए. बराबर. वो सोच की वजह से यहाँ के गांव के जो देहाती लोग हैं जिसको हम कुछ नॉलेज नहीं है तो उनको धर्म क्या भगवान क्या वो मालूम नहीं, लेकिन क्या है उनको ऐसा है भगवान कहाँ है तो हमको ढूंढना है. तो भगवान उसको अपने आप बुलाते हैं, तू इधर आ जा, मैं इधर ही हूँ. बराबर. इसके वजह से परिक्रमा में लोग कंटिन्यू आते रहते हैं. बराबर. जय गिरनारी. जय गिरनारी. बरं थांब. मागच्या वर्षी या जंगलामध्ये मला सांबर दिसलं होतं. बघू आता पुढे दिसतंय का. येणारे परिक्रमावासी. आता इथून 5 किलोमीटर बाकी आहे. घनदाट जंगल आहे आतमध्ये. आणि आम्हाला आता एक परिक्रमावासी भेटले होते रस्त्यामध्ये, तर ते सांगत होते की जी मालवेला म्हणजे महाकाली मंदिर आहे त्या ठिकाणी पाठीमागे
सूर्यकुंड आहे आणि ती लोक सूर्यकुंड ते बघायला गेले होते. त्या ठिकाणी त्यांना ते म्हणाले तेंदुआ के पैरों के निशान हम लोगों को दिखे 4-5, इसलिए फिर हम वहाँ से निकल आए. म्हणजे आता पुढच्या वेळेला जेव्हा परिक्रमेला येऊ तेव्हा सूर्यकुंड बघायला जाता येईल आम्हाला. शेवटचा चेकपोस्ट चालतोय माझा. सकाळपासून सकाळी 5ला आम्ही परिक्रमा करायला सुरुवात केली होती. आता संध्याकाळचे 7:30 झालेत. भाऊजी किती स्टेप झाल्यात आपल्या एकूण? 56,000. परिक्रमा आमची आता संपत आली आहे. समोर एक्झिट गेट दिसतंय. खूप आनंद होतोय. सकाळी 5ला सुरू झालेली परिक्रमा संध्याकाळचे 7:30 वाजलेत. शेवटचा हा टप्पा त्यांनी 7 किलोमीटर म्हटलेला आहे, पण तो खूप जास्त आहे. त्यापेक्षा जास्त किलोमीटर्स होतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरनारी. जय गिरनारी. जय जय गिरनारी. आमची सकाळी 5 वाजता आम्ही सकाळी 5 वाजता परिक्रमा करायला सुरुवात केली आणि आता संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. म्हणजे जवळपास 14.5 तास आम्ही चालत होतो. आणि खरं तर लोक परिक्रमेमध्ये 1 दिवसाचा मुक्काम घेतात, काही जण 3 दिवसाचा मुक्काम घेतात, थांबतात, काही लोक आराम करतात. पण आम्ही अजिबात विश्रांती घेतली नाही. आणि काल आम्ही गुरुशिखर 10,000 पायऱ्या चढलो, 5,000 उतरलो, नंतर आम्ही रोपवे केला होता. आणि आता ह्या परिक्रमेत एकूण किती स्टेप झाल्या? 52,200. हे आमचे प्रदीप भाऊजी आहेत आणि ह्या वहिनी आहेत माझ्या मैथिली कुलकर्णी. वहिनी, तुम्हाला कसं वाटलं ह्या परिक्रमेदरम्यान? खूप छान अनुभव आला. चालताना थोडंसं दमायला होतं, नंतर दुसरा टप्पा झाल्यानंतर पण आनंद मिळतो. छान वाटलं. आणि गिरनारी करून घेतो आपल्याकडनं. आणि परमेश्वर कृपेने आपली यंदा ही 5वी परिक्रमा पूर्ण झालेली आहे. आणि परमेश्वराची अशीच आपल्यावर कृपा राहो. आणि जवळपास मला वाटतं 58,000 स्टेप्स म्हणजे किती किलोमीटर झालं भाऊ? 42 किलोमीटर होतं. 42 किलोमीटरचा हा टप्पा होता आणि गिरनारीच्या कृपेने आम्ही तो पूर्ण केला. आणि तुमच्या समोर आता हा सगळा आम्ही व्हिडिओ ठेवलेला आहे. जय गिरनारी. जय गिरनारी. प्रेम से बोलो. जय गिरनारी. प्रेम से बोलो. जय गिरनारी. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.